ज्या ज्या ठिकाणी आपली मेट्रो आहे त्या सगळ्या भागांमध्ये उभं राहावं अशा प्रकारची शुभेच्छा मी आपल्याला देतो। आणि आपण या चांगल्या कार्यक्रमाकरता आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। आत्म्याचे मोठेपण, आज मोठेपणाचा आत्मा आपण वारणेला आपलं मानलं आणि मला सगळ्या मुंबईकरांना आपल्यामध्ये खूप खूप धन्यवाद। यानंतर प्रत्यक्ष आजच्या या वारणेच्या दूध व दुग्ध पदार्थ उद्घाटन विक्री स्टॉलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नार्वेकर साहेबांना पण हानी घ्या, हे काढ पडेल। नार्वेकर साहेब ते हानीचं घ्या, हानीचं। हां, सावे साहेबांना पण ते बाकीचे 2 टेस्ट केले। मधात पण चांगलं फेब्रुवारी 5 किलो 3000 लिटर पर डे जातं अन्न आपल्या इंडियन कोणाकडे नाही, तर आपण ही दृश्य पाहतोय, मुंबईतली ही दृश्य आहेत। फडणवीसांनी वारणा मिल्क सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे आणि यावेळी त्यांनी आपली भावना सुद्धा व्यक्त केलेली आहे। त्यांच्याबरोबर आपल्याला इतर महत्त्वाचे नेते सुद्धा दिसत आहेत। आणि आता वारणा मिल्क सेंटरमध्ये जे आईस्क्रीम तयार केलेलं आहे त्या आईस्क्रीमचा आस्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत। त्याच्यामध्ये वाया नाही घालवतात। अध्यक्ष फार सेन्सिटिव्ह आहेत। नाही खाऊ नका असं, वारण्याचा अपमान समजला जाईल तुम्ही खाल्ला नाही। CSMT स्टेशनवर वारणा मिल्क सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मुंबई आणि नवी मुंबई परिसरामध्ये वारणा दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचं अनेक अधिकृत सेंटर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स आणि रिटेल दुकानं उपलब्ध आहेत आणि यातल्याच एका सेंटरचं आज उद्घाटन झालेलं आहे। तुझं म्हणणं फक्त अधिवेशनात ऐकतो आम्ही।